भारी जमतो मेथी पण बांधायला बहुत छान देतो मला हा हे नको मेथी पण काढायची मखमरीत झाले हा मुळा आहे म्हणजे पालक मुळा म्हणतात ना तो आहे. आणि हा मागे जो लावलेला आहे तो बाजणारा मुळा आहे. हा नाही काढायचा ना रे जरा जरा काढायचं आहे. हा पण मध्ये मध्ये थोडा थोडा काढायचा आहे. आणि हा बघा काय मस्त झालाय घरीच पिकवलेला मुळा. थंडी चांगली पडली ना की भाजी खूप चांगली होते. काढून घेऊया हा सरसकट सगळा काढतोय. इथे मुळा लावलेला आहे आणि इथे लाल माठ आहे, तिकडे पांढरा माठ आहे. तिकडे मेथी पण आहे लावलेली, मेथी पण काढायची. आणि हा पूर्ण ह्या ओळीला आहे तो बाजणारा मुळा आहे. बाकी सगळीकडे इकडे कोबी आहे, मिरची, वांगी आहे. तिकडे समोर पण बाजणारच मुळा आहे. हा कोबीचा आहे रोप. आता एवढा मोठा झालाय, मस्त झालाय. इकडे आहे, हा असं आहे. इथे काय आहे, इथे काय आहे. इकडे अजून कोबी अजून लहान आहे, कोबीला वेळ जाईल. आणि इथे पण हा पण कोबीच आहे. सगळं काढणार आहे ना रे. पुन्हा नवीन किती दिवसात आली ही? 10-15 दिवसात येते ना. 15 दिवस झाले. चांगली झाली पण ते तीन काय कामाची नाही भाजी. ती जमिनीत खचत जाते. ही हा एक साईडचाच कोपरा चांगला झालाय फक्त. तो लाल माठ थोडासा झालाय चांगला, बाकी नाही. एवढी जर सगळी असते तर बायलाला बांधून या तो पण भाग पडते. मी भाजीची वाढ पण एकदम मस्त झाली. एक जवळजवळ हिला लावून 10 ते 15 एक दिवस झाले असतील. आणि आता अजून हा एवढा वंडा आहे, हा सगळं पूर्णपणे काढायचं आहे. हे बघा, ह्या अशा जुड्या बनवलेल्या आहेत आपण. आता ह्या एवढ्या काय घरी काय खायला लागणार नाही, घरी 1-2 ठेवणार आणि बाकीच्या त्या विकणार आहे. कितीला रे? 15 रुपये ना.
15 रुपयाला जुडी आहे ही. मस्त झाली ही. तर भाजणारा मुळा आहे, त्याला पण बघूया खाली काही मुळा भाजलाय का. अशा ह्या जुड्या सगळ्या ह्याच्यामध्ये टपामध्ये काढून ठेवलं. ही एक आहे. ते पण फिराय पण मिळेल व्यवस्थित. बांधेल ना म्हणून अजून एवढी भाजी आहे. आणि आता जवळजवळ किती भेटले आपल्याला रे? 10 जोड्या भेटल्यात. आणि ह्या टपामध्ये मेथी काढली आहे. हे बघा, ही मेथी आहे, मस्त आहे. एवढी मेथी भेटली. मेथीची पण वाढ झाली चांगली. कीड पडली ना रे ह्याच्यावर. मेथी पुसते सहसा इकडे, काय माहिती काय झालं. पण ही एवढी मेथी भेटली, एवढी भाजी आहे. जवळजवळ 10 ते 12 किती जुड्या झाल्यात रे? 10-12 झालेत आतापर्यंत. अजून 2-3 होतील, म्हणजे 15 तरी जुड्या होतील. हे बघा. आणि इकडे ह्या टोमॅटो लावलेला. आणि हा इथे आहे तो भाजणारा मुळे आहे, तो पण मस्त झालाय. तू सगळाच नको काढू रे, थोडं थोडं मधला मधला आहे ना. असं इथे भाजणारा मुळा लावलेला आहे. तिकडे मध्ये मध्ये आहे ना हे बारीक ती मोहरी आहे सगळी. इथे कोबी आहे आणि हे टोमॅटो आहे. आता त्याला फुलं यायला लागले तर बघा, काही दिवसांनी टोमॅटो पण धरते, फुलायला लागले आता. हे पण मस्त झाले रे. एवढी भेटली आहे. आता भाजी स्वच्छ धुवायला लागेल आणि मग विकायला घेऊन जायचे. तर 15 एक झाल्या ना? मस्त जुडी आहे. 15 रुपये. आता तिथे परत पुन्हा पेरायला पण लागेल रे दुसरी. टपामध्ये स्वच्छ पाणी काढून घेऊया आणि पुन्हा धुवून घेऊया. आणि ह्या सगळं पूर्णपणे ऑर्गॅनिक, असं काय खतबीत मारून नाही केलेल्या. आणि आता हल्ली सगळीकडेच करतात. कोकणामध्ये तर थोडं थंडीच्या सीझनमध्ये खाण्यापुरती तरी भाजी करतात. आता इथे खूप मोठ्या प्रमाणात केली, त्यामुळे आता विकायला घेऊन जायचं आहे. एवढी झाली.
हा जो सगळा कंपाऊंड दिसतो ना त्याच्यामध्ये पूर्णपणे भाजी केलेली. काल आपण ओमकारनी जी भाजी केलेली ना ती काढली आणि इथे इथे ही मी पण केली आहे. हा पाणी जो घालतोय तो मुळा आहे, म्हणजे तो पालक मुळा असतो ना तो आहे. या टोमॅटोच्या मिरच्या वगैरे लावल्या आपण, थोडीशी त्याच्या मागून लावलेली, पण आता आपण ह्याला वाढ चांगली होते. आणि हा जो मुळा आहे ना हा भाजणारा मुळा, जो मुळा त्याला होतो ना तो आहे. हा पांढरा माठ आहे, तो पण चांगला झालाय आता. आणि मध्ये मध्ये ना इकडे सरडा की काय काय माहिती कोण आहे त्याने पण बऱ्यापैकी सगळं खाऊन टाकलाय. इकडे ह्या टोमॅटोच्या लावल्यात ना माड्या त्या पण मस्त झाल्यात. आणि कोथिंबीर झालेली चांगली सुरुवातीला, पण नंतरला ह्याच्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. सरडा आहे तो सरड्याने जी चांगली चांगली झालेली ती खाऊन टाकली. इकडे मिरची आहे आणि ही दिसते ना ही कोबी आहे. कोबी पण मस्त झाली आहे. इथे आपण मोहरी केली आहे, मोहरी पण मस्त झाली आहे. ह्याच्यामध्ये मेथी केलेली, ती मेथी पण काढून झाली आहे. आता पुन्हा ह्याच्यामध्ये मुळा पेरला. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. आणि या थंडीच्या दिवसामध्ये कोकणामध्ये बऱ्यापैकी सगळ्या घरांमध्ये म्हणजे जी भाजी असते आपल्या घरी खाण्यापुरती भाजी असते ना ती भाजी करतातच. आपण मुळा केलाय, मेथी केलेली, इकडे दारची भाजी आहे, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी आहेत, मिरचीच्या माड्या लावलेल्या आहेत. वांगी, टोमॅटो आणि ज्या मिरची आहेत त्या व्हायला वेळ लागेल, पण मुळा एक 4-5 दिवसात काढायला पण लागेल. आणि जी काल भाजी बघितली तुम्ही, ओमकारनी थोडीशी मोठ्या प्रमाणात केली, मग ती घरी आपल्याला खाण्यापुरती लागते, ती सगळी आपण काढून घेतो. आणि बाकीची जी आहे ना ती विकायला नेलेली, म्हणजे काल 15 रुपये एक जुडी होती. तर तेवढाच एक त्यांना पॉकेट मनी म्हणजे एक इन्कम झाली असं पण म्हणू शकतो. दरवर्षी ते करतात. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. आणि पूर्णपणे ताजी आणि फ्रेश भाजी जी ऑर्गॅनिक आहे, पूर्ण खत वगैरे काय वापरलं नाही, ती डायरेक्ट आपल्याला फ्रेश खायला भेटते. तर असा गावाकडचा पूर्णपणे ही आमची लाईफस्टाईल आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.